नमस्कार खवय्यांनो, कसे आहात सगळे? काय स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थ खाताय ना? खायलाच हवे तो. खाण्यासाठी जन्म आपुला आणि चवीने खाणार त्याला स्वादाड नक्की देणार. तर अशीच स्वादाडकडे खवय्येगिरी करणाऱ्या एका कस्टमरच्या घरी आम्ही आलेलो आहोत. मेधा केतकर. नमस्कार. नमस्कार मेधाताई. नमस्कार. मेधाताई, तुम्ही स्वादाडच्या खवय्या आहातच, तर या तुमच्या खवय्येगिरी बद्दलच आम्हाला सांगा. काय काय आतापर्यंत खवय्येगिरी केली? ऍक्च्युली सुरुवात 2020 साली जेव्हा त्यांनी नवीन दुकानाची सुरुवात केली ना, तेव्हापासून इथे दुकान होतं त्यांचं. हो. तेव्हा त्यांच्याकडे लाल पोहे किंवा कोकणातले जे पदार्थ मिळायचे, योजकचे किंवा ते आम्ही त्यांच्याकडनं आणायचो. म्हणजे आधी पहिले तेच चाललं होतं. नंतर दिवाळीमध्ये त्यांनी फराळ दिला आणि त्यांनी सांगितलं की कोकणातनच तो फराळ येणार आहे आणि तुम्ही टेस्ट करून बघा. आणि त्यावेळेला मला बरं नव्हतं, त्यामुळे मी करू शकणार नव्हते घरात पदार्थ. तर म्हणून मी त्यांना ऑर्डर दिली आणि सगळे पदार्थ सुंदर होते. चिवडा, लाडू, चकली, शंकरपाळे, जे जे काय घेतलं ते खूप छान. त्यामुळे विश्वास बसला की चांगलं मिळणार त्यांच्याकडे. आणि मग नंतर हळूहळू त्यांनी एक 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 पदार्थ द्यायला सुरुवात केली. इकडे मोठं दुकान, म्हणजे इथे असताना पण त्यांचं सुरू होतंच, पण इथे दुकान मोठं घेतल्यानंतर तर काय विचारूच नका. एकदम मस्त सगळे वेगवेगळे पदार्थ द्यायला सुरुवात केली त्यांनी. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे हे चाट आयटम, शेव बटाटा पुरी होती. नंतर आता नवीन ह्याच्यामध्ये शेवपाव, चीज शेवपाव, शेजवान शेवपाव, ग्रिल्ड म्हणजे तो पण, आणि बाकरवडी सँडविच. हे तर पदार्थ मुलांना ते आवडतात, त्यामुळे ते तर आम्ही मागतोच. म्हणजे एक आठवड्यातनं 1-2दा होतच. बरोबर. नंतर बटर पावभाजी, ती बेस्ट. त्याच्यानंतर एकदा त्यांनी मला वाटतं 1 वर्षापूर्वी का काहीतरी मस्तानी सुरू केली होती, मँगो मस्तानी. ती पण सुंदर होती आणि आम्हाला सगळ्यांना आवडली. नंतर ती कधी कधी मिळायची नाही, त्यामुळे पण म्हणजे सुंदरच होती. आणि त्याच्यानंतर त्यांचे बाकी मध्ये काही आमच्या घरात आजारपण झाली, तर त्यावेळेला आम्ही त्यांचा टिफिन सुरू केला होता. तर 3 जणांसाठी आम्ही मागवायचो. तो आम्हाला सकाळ संध्याकाळ व्हायचा आणि सगळे पदार्थ उत्तम, म्हणजे अगदी घरच्यासारखे. पोळ्या, आमटी, कोशिंबिरी आणि भात सगळं व्यवस्थित पुरणारं असायचं. आणि वेगवेगळे पदार्थ असायचे, म्हणजे कोशिंबिरी, भाज्या पण रोज वेगळ्या. त्यामुळे तर ते आवडलंच. नंतर मग आम्ही घरामध्ये काही गेट टुगेदर आहे किंवा काय आहे, मग त्यांना ऑर्डर द्यायलाच लागलो. तर ह्या संक्रांतीला मोठी गेली होती, तर त्यावेळेला मला त्यांनी संध्याकाळी घरपोच इडली चटणी, नंतर बटर दाबेली, नंतर खरवस तर त्यांचा गुळाचा खरवस तर फेमसच, तो खरवस. आणि मला वाटतं अळूवडी चाट. बरोबर. पण असा खरवस तुम्ही आधी खाल्लाय का? नाही. सुंदरच आहे खरवस. बरेच ग्राहक जे येतात आणि जेव्हा आम्ही कस्टमर रिव्ह्यू साठी त्यांच्याकडे जातो, तर तेव्हा ते आपणहून खरवसाचा उल्लेख आवर्जून करतात. अगदी पार्ल्यापर्यंत सुद्धा हा खरवस पोचलेला आहे. तर विशेषत्वानी लक्षात राहण्यासारखा असा आहे. नाही आहेच. नंतर खोबऱ्याच्या वड्या त्यांनी ज्या काढल्या त्या पण अप्रतिम आहे. म्हणजे मी लेह लडाखला वगैरे ट्रिपला गेले होते, तेव्हा सगळ्यांसाठी म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून त्यांच्याकडनं घेऊन गेले होते. तर ते सगळ्यांना एवढ्या आवडल्यात. त्या मला विचारलं कुठनं काय घेतल्या काय, पण सगळे लांबचे होते, पार्ला, अंधेरी. मग त्याने सांगितलं तू आमच्याकडे येशील तेव्हा येताना हा खाऊ नक्की आणायचा. सुंदर होत्या खोबऱ्याच्या वड्या पण. आता तुम्हाला माहितीच असेल की खरवडलेलं खोबरं बेस्ट. म्हणजे मला आता स्पॉन्डिलायटिस आहे, त्यामुळे मी जास्त कधी खरवडू शकत नाही. त्यामुळे मला जेव्हा लागेल तेव्हा मी सरळ व्हॉट्सअपवर मेसेज टाकते आणि मला लगेच 1, 2, 3 जसे पाहिजेत तेवढे खरवडलेले नारळ मिळतात. म्हणजे गृहिणींचं काम एकदम हलकं झालंय. एकदम हलकं झालं. शेंगदाण्याचं कूट आणि खरवडलेलं खोबरं, हो, हे तुम्हाला मिळतं स्वादाडकडे. म्हणजे अगदी ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे अगदी तुम्हाला लक्षात आलं, ट्रेनमध्ये तुम्ही बसलायत, बसमध्ये बसलायत, कारमध्ये बसलायत, मेट्रोमध्ये बसलायत आणि तुमच्या लक्षात आलं की अरे घरी नारळ नाहीये खरवडलेला आणि आपल्याला काही हवंय, तर तुम्ही तासभर आधी फोन केलात ना तरी सुद्धा तुम्हाला ते मिळू शकेल. तर तुम्ही नक्की त्याचा लाभ घ्या. ते तर आहेच. आणि
बाकी त्यांची सर्व्हिस तर चांगलीच आहे, म्हणजे वेळेवरती सगळं येतं. बरं दुकानात कधी काय आणायला गेलं छान सगळेजण बोलतात आणि लगेच सर्व्हिस, म्हणजे लगेच काय हवं तर आयटम आहे नाही सांगतात, नसेल आणून देऊ म्हणून सांगतात. त्यामुळे सर्व्हिस साठी तर प्रश्नच नाही त्यांचा, फार छान आहे. आणि आम्हाला तर असं झालंय की म्हणजे आता आम्ही समजा दुसरीकडे कुठे गेलो काय गेलो, आपल्याला स्वादाटकडनं काय मिळणार की नाही, मग समजा कुठे आमचं चाललं होतं मध्ये शिफ्ट होणं, तर एक अरे बापरे आता हे नाही मिळणार आपल्याला तिथे गेलो तर, असे मनात विचार येतात. अच्छा, अशी सर्व्हिस फार छान. वा 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 वा, म्हणजे ही एक कॉम्प्लिमेंटच आहे. तुम्ही कुठेतरी शिफ्ट व्हायचं म्हणताय आणि तेव्हा तुमच्या मनात विचार आला, आणि तेव्हा असं नाहीये, मी ऐकलं म्हणजे ठाणा किंवा मी कुठे कुठे जिथे जाते ना कुठे, तर अशी सर्व्हिस नाहीये कुठे स्वादाट सारखी की सगळे जे पाहिजे ते मिळतं, असं नाहीये. आणि नाविन्य सुद्धा आहे, म्हणजे आताच तुमच्या बोलण्यातच आलं की अळूवडी चाट आहे किंवा बाकरवडी चाट आहे, शेवपाव आहे, तर हे पदार्थ सहसा मिळत नाहीत आपल्याला, तर त्यामुळे. आणि मला तुम्हाला विचारायचं की पारंपरिक पदार्थ तुम्ही मागवलेत का, म्हणजे फराळ तुम्ही मागवलात हे तुम्ही मला सांगितलं, अजून काही तुम्ही ट्राय केलाय का, म्हणजे पातोळ्या असतील किंवा. हो, पातोळ्या, पुरणाचे दिंड असतील, ते तर नवीन, म्हणजे ह्या वर्षी मी आता मागच्या वर्षी आठवत नाही मला, पण ते येस धुंदुरमास थाळी, पातोळ्या आणि हे ते अनसा फणसाची भाजी, नंतर ते काय आंब्याचं सासव, अरे वा सुंदरच होतं एकदम. हे आता म्हणजे खाल्लं ना ते फार आवडलं. अळूची भाजी तर सुंदरच, कधी केलेली असली तर ते आम्हाला छान आहे खरंच. अजून मला एक जाणवलं की तुम्ही मग आता जे बाकरवडी चाट आणि या सगळ्या चाट आयटम्स मध्ये बद्दल बोललात, तर हे पदार्थ लहान मुलांना खूपच आवडतात, पण तुम्ही मोठे सुद्धा ते एन्जॉय करताय. एवढे मोठे नाही आलं होतं, मनाने लहानच आहात आणि हे लहानपण जपणच अतिशय. चाट पदार्थ तर बहुतेक आवडतातच, प्रश्नच नाही. आणखी अजून एक मला एक इंटरेस्टिंग प्रश्न की जो बऱ्याच ग्राहकांना, म्हणजे मी अजून विचारला नाहीये पण मी असं माझ्या बोलण्यामध्ये त्याचा उल्लेख केलाय की विद्या जेव्हा तो ग्रुपमध्ये मेनू टाकते तेव्हा काय वाटतं आणि तुम्ही त्याची उत्सुकतेने वाट पाहत असता का? रोज संध्याकाळी उद्या काय आहे, काय आपण मागू शकतो ह्याच्यातलं, ते तर आहेच. नाचणीची इडली किंवा ते मल्टीग्रेन थेपला त्यांचा चांगला आहे, आंबोळ्याचा चांगल्याच असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आणि म्हणजे प्रश्नच नाही, छानच आहे ते. म्हणजे कधी कंटाळा आला सकाळी की मागवायचं आणि आदल्या दिवशीच कळतं ना काय आहे ते, त्यामुळे आपण ठरवू पण शकतो उद्या करायचा की नाही. बरोबर आहे, त्याप्रमाणे मागवू शकतो. करेक्ट, म्हणजे आराम करावासा वाटला तर लगेच स्वादाटला फोन केला. येस, हजर. विधाताई, तुम्ही करोना काळापासून म्हणजे ऑलमोस्ट अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही स्वादाटचे ग्राहक आहात, तर कसा बदल जाणवलाय तुम्हाला? आणि 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आता, तर काय जाणवतंय तुम्हाला आधीचं स्वादाट आणि त्यांनी केलेली प्रगती, याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे आधी त्या आधी घरातनच, मग छोट्या दुकानामध्ये आले आणि त्याच्यानंतर हे जे मोठं दुकान आणि त्याच्यामध्ये त्यांचा पसारा पण वाढलाय. आता ते बोरिवली पर्यंत वगैरे पण त्यांची सेवा जाते आणि अर्थात थोडे चार्ज घेऊन पण घरपोच कोण देत आहे हल्ली, नाही तेवढी आहे. म्हणजे चांगलीच प्रगती होते त्यांची आणि अशी सौंदे आणि नवीन नवीन आणखीन पदार्थ खायला मिळू देत. तुमच्यासारख्या असे जे ग्राहक स्वादाटने आता जोडलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळेच आमची ही उत्तरोत्तर म्हणजे प्रगती पथावर आम्ही आहोत आणि आमच्या कस्टमरना जास्तीत जास्त अतिशय सुंदर असे पदार्थ किंवा चविष्ट पदार्थ उपलब्ध करून त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करूच. तर वेदाताई, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवली, तर त्याबद्दल टीम स्वादाट तर्फे खूप 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 मनापासून आभार. माझे पण आभार आणि अशीच आम्हाला वेगवेगळ्या पदार्थ खायला मिळू देत. परमेश्वराकडे.